हो, काळजी आता कसं आहे, चौकून पुन्हा येत आहे किंवा कधी गुड न्यूज देता. डॉक्टर वगैरे इथलेच आता नेमके समजणार काय सांगतात काय नाही तर. हां, नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. इकडे काय बरं आहे चांगला. चला, जांभूळ वगैरे खाणं चालू आहे आणि मेन म्हणजे इकडे किचनमध्ये कामं पण चालू आहे. काय करताय? भात बनवला, भाजी बनवते, पोळ्या केल्या. आणि आत्ताच फोन येऊन गेलेला इकडं. कोणाचा फोन आला होता? हो, म्हणजे तिकडूनच आला होता जालन्यावरून. हो, तिकडे जायला ना जालन्याला मनशाताई पण, आणखी हां दादा पण जायला आहे. हो, आणि इकडं बरं येणार होते ना मम्मी आज. आई का माझी सध्या वेळ आणखी ना. येतो म्हणजे मामा पण बरेच जण येणार होते भेटीला. आताच भेटून गेले. येतो म्हणजे फक्त एक फोन करायचा. हो, आता भाजी बनवते. तसं तर मी नाही आहे, काम करायला नाही पाहिजे. नाही हो, मोकळं राहतं, करायला पाहिजे. करायला पाहिजे नाही, चांगलं. जेवढे कामं केले तेवढे चांगलं. मोठी कैची लागते. हो, मिरच्या. आणि आपण व्हिडिओमध्ये नाव सांगणार होतो की ज्यानं चांगली कमेंट केली नाव घेते. हां, त्याचं नाव घेणार होतो. कोणतं काय? हां, तर तेच सांगायचं आहे. पण थोडंसं वेळ आहे कारण आपला व्हिडिओ आणखी पूर्ण व्हायचा आहे. हो, कारण जे आहे 24 तास आणखी व्हायचे आहे. त्याच्यामुळे पहिली कमेंट केलेली आहे ते पण सांगणार आणि नाव कोण चांगलं घेतलं ते पण सांगणार. थोडंसं थांबावं लागणार त्यासाठी. स्त्रियांना चांगली चांगली नाव. हो ना, लांब लाच आपल्याला नाही येते. मी तर मोबाईल मध्ये शोधून शोधून काढले. हो, ते पण आहे काय. एक घेतलं पण हे काय आहे, नवीनच पद्धत आहे. कैची तुम्हाला म्हणते, मोठी कैची आणतात. कैची आपल्याला सामान आणायचं बाहेर. हां, चाकू आणायचा. बरंच सामान आहे किचनचं जे की आणखी पण नाही. हां, अरे वा, काही आयडिया आहे. मोठी कैची पाहिजे. आणखी काय झालं होतं मग अशी ते उंदरांनी एवढी मस्त समय होती ती लाइटिंगची. आता आणली ती दिवाळीला. पूर्ण वायर तो दाखवते तुम्हाला. बापरे बाप, उंदराचं काय करावं. एकच उंदीर आहे बरं, बारीक, जास्त उंदर पण नाही आहे, पण ते पण जास्त हे करतात. एक उंदीर काय करू शकते काही सांगता नाही. आणि त्याला माहिती आहे का, मागं टीव्हीतून जे आहे, टीव्ही आपली त्याच्यामुळे लागली माहिती आहे का. टीव्हीच्या बॉक्समध्ये कुरकुर करत होता ते. हां, आणि त्याला बाहेर काढलं, टीव्ही बॉक्समधून लावून दिली. आता समयचे हाल बेकार केले ना, केला धिंगाणा पुरा. हे पूर्ण खराब केलं. वायरच हे याच्यामधून केलं. हो, बरोबर आहे ना. डायरेक्ट तोंड टाकलं. जाऊ दे आता, जोडून पाहिला का नाही तर काय. हो ना, चायना राहतं ते. चायनीज असतात ते. काय त्याचं काय खरं आहे. जमलं तर जमलं ते. मी लाईनची शेगडी होती इथं, ती उचलून ठेवली. म्हटलं ते पण खराब. हो, इलेक्ट्रिक वस्तूचं मोठं भेव आहे. म्हणजे चांगल्या वस्तू खराब होतात ना. तिकडे तर होतेच, गावाकडे फक्त नावच होतं. इकडे पण आहेतच ना. काल काम फोनमध्ये. हो, काळजी आता कसं आहे, चौकून पुन्हा येत आहे किंवा कधी गुड न्यूज देता. काल पण फोन लावला होता आणि आज पण फोन लावला. काय म्हणत होते, आम्हाला वाटत आहे म्हणे फोन लावला की कधी बातमी भेटते. कोणाला मी फोन केला की तेच म्हणत आहे, गुड न्यूज काय. असं वाटत आहे ना प्रत्येकाला, किंवा फोन आला किंवा काहीतरी वेगळंच आहे. काय समजत त्याच्यामुळंच आहे ना. आहे का, गोड आहे का, मीठ गीट लावलं की नाही त्याला. चांगलं आहे. आंबट जेवढा तेवढा चांगला. सांगायचे का सर्वांचे नावं?
कुणाच्या कमेंट आल्या तर छान बनवले करायचं आहे ना, छान सांगायचं. चांगले घातले नाव. सुप्रिया तावडे ताईने मस्त घेतलं. सुप्रिया तावडे आहे, आणि शुभांगी शेडके ताई शेडके. त्यांनी खूप छान घेतलं. आणि चांगलं वाटलं. हा आणखी एक आहे ना, हो संजय भगत एक काय. आणखी आता आहे म्हणा बरंचसं कमेंट. संजय थोरात. हा संजय थोरात. ॲट संजय थोरात असं आहे, पण आयडी वेगळी असते ना. आता चॅनल कसं कोणाचा मोबाईल असते त्याचं वेगळं असते. आणि कमेंट जे आहे व्हिडिओ पाहणारवाले आपल्याला माहितच आहे की सर्व लेडीजच आहे जास्तीत जास्त. त्याच्यामुळेच कमेंट करतात. शक्यतो जास्त तेच बघणार, त्याच्यामुळेच पाहिले होतेच. तरी असं आहे. आणि आता पुढचा व्हिडिओ येणारच आहे आपला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. असं आहे, मेन तयारी चालू आहे. आणि आज काय आहे इकडं, हे हरभऱ्याची भाजी. कोण दिली? शेजारच्या दिलीच्यासाठी. असं आहे का? तुमच्या सुनबाईले सुनबाईले तुमच्या खावद्या महिन्याच्या दिवस हरभरा भाजी. आणि आता आलेले आहे हरभरा, फक्त लागण तर त्या दिवशी सापडलं नाही आपल्याला. दूध नसतं ते ना, झटकून घ्यायची. तुळशीचं लग्न लावलं त्या दिवशी मध्ये फक्त. त्या दिवशी भेटली नाही. पेरलीच कुठून मग पेरलंच नाही. एक महिना झाला असं बरं. हा लवकर पेरलं. पण असं प्रेम आहे असं कधी कधी शेजारचं, जे की हा आईसाठी. सकाळी दिल्या देतात पण म्हटलं. हा त्यांच्या घरी मोठा बघा. हो. हे काय करताय तू? टाक बनवलं. बरं पाणी. मठ्ठा. तर हे दह्याचं ताकच बनून चालू आहे साधं. मेन म्हणजे हो आई. चला इकडं जे आहे थोडंसं दवाखान्यामध्ये न्यायचं आईला, त्याची गडबड आहे थोडंसं. काय एक एक चालूच आहे आपल्यामध्ये. आता माझं पण हेच होतं. हो ना, डिलिव्हरीचं टाइम आईचं. ठीक आहे म्हणा, तर आहेत. खूप त्रास होते. थंडी खूप होती. जाऊन येऊ, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. काय म्हणतात तर समजेल नंतर. तर असं आहे, चालते. चला भेटू आपण डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये. तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. इकडं आत्ताच हॉस्पिटलला आलेला आहे. बघा बरंचसं जे आहे नंबर वगैरे आहे. 10वा नंबर लागलेला आता, पण डॉक्टर यायची आहे. आणि थोडंसं जे आहे चालू होतं की मला त्रास वगैरे होता, फाईल्सचा मळला होता. आणि मेन म्हणजे एक नाव पण छान घेतलेलं आहे, पूनम साखरकर. त्यांनी पण आजच्या व्हिडिओमध्ये चांगलं वाटलं, पेमेंट केली तर ते पण एक नाव वगैरे. जसं की काल आपण म्हटलं होतं की बरेच जण नाव वगैरे घेणार आहे ना, तसं इकडून नाही. आणि तसं तर राधिकाला आणायचं होतं, पण राधिकाचं असं काही नव्हतं विषय. तर राधिकाचं जे आहे उद्या परत येता येते, पण आईचं थोडंसं अर्जंट होतं, त्याच्यामुळे आईलाच इकडे आणलं. आणि राधिकाला ॲक्च्युली तसं सध्या काही त्रास वगैरे नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं की बा पुढच्या वेळेस घेऊन जाता येते. डॉक्टर वगैरे इथलेच आता, नेमके समजणार काय सांगतात काय नाही. तर हां अर्ध्या तासात येईल समजा. असं आहे. कसं आहे, दवाखाना त्या दिवशी दवाखाना 2 दिवस झाले की दवाखाना. ठीक आहे, आता आईचं तसं टाकायचंच होतं. आणि तुम्ही म्हणता व्हिडिओमध्ये की बा आई आणि राधिकासोबत येत नाहीत, कसं आहे ना. हां कधी राधिकाला घेऊन जायला लागतात, कधी राहिलं. कसं आहे बऱ्याच वेळा आता कसं दवाखान्याचं पण शूट असतेच. जण म्हणतात की दवाखान्यातलं शूट घ्यायला नाही पाहिजे. आता जिथं आलं तिथं शूट असतेच आपलं, त्याच्यामुळंच. सध्या लग्न पण आहे एक तिकडं,
हो ना, उद्याच लग्न आहे. हां प्रभागाच्या भानगडीत. हो ना. लग्न तर अर्जंटचं आहे. हो, आता लग्न. लग्न म्हणजे चुलत भावाचंच आहे. हो, तिकडचं आईचं झालं तर जाणं होईल, हो, दोघांपैकी कोणाचं होईल तर. नाहीतर लग्न कॅन्सल, घरचं लग्न असेल पण. चला असं आहे शेवटी. डॉक्टर काय म्हणतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये येणारच आहे, कारण जे आहे आजचा व्हिडिओचा टाईम पण झालेला आहे आणि पण उशीर पण होणार आहे डॉक्टर. चला हा शूट आता इथंच संपूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो इकडं आताच जे आहे डॉक्टर वगैरे येऊन गेलेले आहे आणि तपासणी वगैरे झालेली आहे आणि लगेच आता थोड्या वेळात त्यांनी काय म्हटलं थोडंसं जे आहे फाईलचं ऑपरेशन वगैरे करायचं आहे. आता नेमके काय करायचं तेही समजत नाही. हो ना. आणि राधिकाची जी आहे डिलिव्हरी ते पण याचा आठवड्यात जवळपास आलेली आहे, ते पण तारीख जवळ आलेली आहे. आता नेमके काय करा ते पण आहे ना. मग काय 1-2 दिवसात दिसते. हां मागं पुढे समजा, कारण तारीख तशी आणखी वेळ आहे. जवळपास 8 दिवस तारीख आहे, जास्त आहे तसं. तारखेच्या हिशोबानं सोनोग्राफीची तारीख असते ना दिलेली त्या हिशोबानं. आणि आता आईचं पण इकडं आणलेलं आहे, होऊन जाईल म्हणा तुम्ही. तर असं आहे, जर सांगितलंच आहे तर करून घेऊ आपण, कारण शेवटी जे आहे तयारी वगैरे जे आहे सर्व करावंच लागतं. कारण तिकडचं पण पाहा लागते आणि इकडचं पण पाहा लागते. हो ना. तर बघू आता 1-2 दिवस तर होणारच असं अधिकच. चला हा आता ब्लॉग इथंच समाप्त करू आपण. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.